एकदा उंटाची आणि कोल्ह्याची जमली दोस्ती. चांगलीच गट्टी जमली दोघांची. एक दिवस नदीच्या पलीकडं ऊसाचं शेत होतं. त्या शेतात ऊस खाण्यासाठी संध्याकाळी जायचं त्यांचं दोघांचं ठरलं. ठरल्यावेळी संध्याकाळी 9च्या सुमारास ते दोघेजण नदी पार करून उंटाच्या पाठीवर कोल्हा बसला आणि नदी पार करून पलीकडे गेले. थोडं खाल्लं असेल तोपर्यंत कोल्ह्याचं पोट भरलं. कोल्ह्याला आली हुकी. कोल्हा म्हणला, मला हुकी करायची तलप आली, लहर आली, आता मला पोट भरले, माझं पोट भरलं की मला हुकी करावी लागते. उंट विनवण्या करते, अरे बाबा शेताचा मालक येईल तुझं हुकी ऐकून आणि मला मारील, तू तसं काय करू नको, जा दुसरीकडं कुठेतरी बस जा जरा. कोल्हा काय ऐकायला तयार नाही. त्यानं हुक्या घालायला सुरुवात केली. मालकानं ओळखलं की आपल्या शेतात कोल्हे आल्या, जायचं म्हणून कंदील घेऊन मालक 2-4 गडी घेऊन आला. कोल्हा जाऊन दडून बसला, पळाला. उंटाला काय पळता येते. उंट तावडीत सापडला. उंटाला सगळ्यांनी जोरात चोप दिल्यानंतर उंट पळून गेला. नदीच्या काठावर गेल्याबरोबर कोल्हा तिथं आला. कोल्हा आल्यावर म्हटला, मित्रा आता परत आपल्याला गेलं पाहिजे. उंट काय बोलला नाही. कोल्ह्याला पाठीवर घेतला. नदीत मधोमध गेल्याच्या नंतर उंट म्हणला, मला आता लोळी आली बाबा, मला पोटभर जेवल्यानंतर लोळी येते. कोल्हा म्हणला, अरे बाबा असं काय करू नको, मी मरून जाईल. माझं काय नाही इलाज आहे म्हटला. मला जेवलं म्हटलं, पोटभरलं म्हटलं की मला लोळी येते. उंट गाडा लोळला. त्या उंटानं लोळल्याबरोबर कोल्हा वाहत जाऊ लागला. वाहत लांब गेला, जीव वाचवत. आता मात्र कोल्ह्याला अद्दल घडली. आपण जे केलं ते चुकीचं केलं आणि त्याचं प्रायश्चित आहे हे त्याला गवसलं.